गाईज, आता गुड मॉर्निंग तर नाही बोलू शकत कारण की आता वाजले 3:15 वाजत आलेले आहे. गुड मिडनाईट. ठीक आहे. हां, की मला झोप नाही लागत आहे, बिलकुलसुद्धा झोप नाही लागत आहे. 3 वाजेपर्यंत, काल 4 वाजेपर्यंत जागी होते आणि आज 3 वाजले मी तरीसुद्धा जागी आहे. आय डोंट नो असं का होतं, म्हणजे गेल्या 3-4 दिवसांपासून सेम टू सेम असंच होतं. मला ना असं स्ट्रॉंग एक इंट्युशन येतं आहे की मी फेमस होत आहे, माझ्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार आहेत, असं स्ट्रॉंग इंट्युशन येते आणि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह करते मी माझ्या इंट्युशनवरती. आता मी आंघोळ करून येते. बडबड बडबड बड बडबड करण्यामध्ये मी टाईम दाखवूनच विसरले. हे बघा, विश्वास न होते का? इथं बघा, इथं पण विश्वास नाही होते का? गुगलला विचारू आपण. समजलं का? झाले टाईम, 3 वाजले. आंघोळ करून येते. माझी आंघोळ झालेली आहे. सो आता झोप लागेल मला. हे बघा टाईम 6 मिनिटात आंघोळ झाली माझी. तेव्हा त्याच्यामध्ये प्लीज मला झोप येते. गरज आहे मी झोपेसाठी. काय बनवायचं बोलत आहे? रोल. आता वेळ लागेल ना रोल बनवायला. भाजी चपाती. ते भाजी बनवते मुळाची नको. दुसरी कोणती आता? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे. संडे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल पाहिजे असतं. तर मी ॲक्च्युली हे बनवत होते. ते काय आहे म्हणजे मुळाची भाजी. मुळा असतं ना, रॅडिशच बोलतात ना, हां, त्याची भाजी बनवत होते, मुळाची भाजी. मग हे बोलले मला नाही खायचं कारण की आज संडे आहे, मला ते नाही खायचं, मला काहीतरी वेगळं पाहिजे. मग ते बोलत होते मला रोल पाहिजे, रोल बनवून द्या. आता रोल बनवणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी त्यांना म्हटलं दुसरं काहीतरी सांगा. त्यांनी काही सांगितलं नाही, पण मीच म्हटलं जा पनीर घेऊन या, कारण की घरामध्ये जे ग्रेव्ही पडलेलं आहे ना ते तसंच झालं की ते 3 दिवस झाले ते ग्रेव्ही बनवून. त्या ग्रेव्हीमध्ये मी पनीर बनवते म्हणून त्यांना बोलले. मग त्यांनी पनीर घेऊन आले. तर मी आता पनीरची भाजी, चपाती आणि भात हे 3 बनवणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते कसं बनवायचं आहे. आणि थँक्यू सो मच गाईज, माझी व्हिडिओ व्हायरल झाली आणि खूप सारे लोक फॉलो पण करायला लागले. आणि त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राईब पण करा ना. छान छान व्लॉग्स मी डेली टाकते, जाऊन ते पण बघा. थँक्यू. माणूस लोकांचे डीपी बघत बसले आणि ते पण मुलींचे. इकडे बघा, लाज नाही वाटत? लाज कसला? ते पण माझ्या समोर. हिम्मत कशी झाली तुमची? आज मी पुन्हा मसाला बनवत आहे, कारण की हे जे ग्रेव्हीमध्ये पनीर बनवायला गेले ना, हे खूप जास्त पातळ बनत आहे. म्हणजे बघा किती पातळ बनत आहे, म्हणून मी नवीन पुन्हा एक ग्रेव्ही तयार करत आहे. हे असं साईडला ठेवते आणि अजून एक ग्रेव्ही बनवते. तोपर्यंत तिथं हे परतावून घेते मुळाची भाजी. गाईज, हे नकली पनीर वाटत आहे ना, कारण की असली पनीर ना एवढं स्मूथली कट नाही होत. हे बघा, नकली पनीर. अलीकडे डेअरीमध्ये पण स्कॅम करायला लागले का बघा गाईज. दूधपर्यंत ठीक होता, आता पनीरसुद्धा नकली विकायला लागले. गाईज, हे मुद्दामून डोळे जड झालेत असं बोलायला लागले. मी ॲक्च्युली ह्यांना बोलत आहे कालपासून मला दवाखान्याला घेऊन जा, माझी कंबर दुखते. तर हे मुद्दामून आता दवाखान्याला असं बोट का चाटत आहे हो? हे टाकू का मी, सांगा बरं व्लॉगमध्ये? टाकू? ठीक आहे, टाकते. असं किती नालायक माणूस आहे.
जा ना. हे मला विचारले गोळ्या खायचंय का, म्हटलं हो. मग ते बोलतच घेऊन ये जा. जा घेऊन येतो. पागल आहे का, खायचंय का कशाला विचारले मग मला तुम्ही? जवळ पण येतो. का का एवढं चांगलं परफ्यूमचं स्मेल तरी आहे, फ्रेग्रन्स. हा ठेवू का? आज पण नाही नेले ना दवाखान्याला? सुट्टीच्या दिवशी. असं म्हणजे असंच दुखणं घेऊन बसू का मी? सुट्टीच्या दिवशी. काय झालं, का थांबलं? बाय बाय. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आता वाजले 6:15 ॲक्च्युली 6:15 वाजले आणि माझे हजबंड ब्रेकसाठी घरी आले. तर ते येता येता दूध घेऊन आले आणि बोलत आहे की कॉफी बनव. तेच कॉफी बनवत आहे. त्यांच्याकडे फक्त 20 मिनिट आहे. त्या 20 मिनिटामध्ये ते लगेच परत जाणार आहे. तर मी आता कॉफी बनवते. माझ्या व्हिडिओजमध्ये ना हे रॅक खूप जास्त घाण वाटते. मला बिलकुल नाही आवडत हे रॅक. बनव पाहिजे. मला तुमचं काय मध्ये मध्ये मध्ये. जायचंय म्हणा पटकन. मग ते ठेवले ना दूध मी. 10 मिनिटात. मग ठेवले ना मी. बनेल ना, थांबा ना 10 मिनिट. 5 मिनिट थांबा, 5 मिनिटात बनेल. तर हे आपलं दूध. तर ह्यामध्ये मी कॉफी ॲड केलंय. आता दूध बनते. एक दिवस मी असंच बडबड बडबड करत करत कॅमेऱ्यामध्ये बघून साखरच्या ऐवजी मी मीठ टाकलं तर काय करणार? तोंडावर टाकलं. असं करणार का? बघा गाईज काय बोलत आहे. तोंडार फेकणार तुझ्या बोलत आहे. असं बोलतात का? कंडक्टर कोण आहे, मेल आहे का फिमेल आहे तुमच्यासोबत? मेल आहे का फिमेल आहे कंडक्टर? मेल आहे का? ठीक आहे. कंडक्टर आहे आणि तुम्ही नट्टापट्टा करण्यासाठी आलात. आपली कॉफी रेडी आहे. बिस्किट पण खाणार का? हे घ्या. ते चांगलं जेवण बनव. आहे ना पनीरची भाजी. मग मस्त काय बनवू? कुरकुरीत. काय कुरकुरीत बनवू? कुरकुरे आणू का? मग सांगून तरी जा. ओट मागायला आले का? ओके गाईज, मी आता भांडी धुवत आहे. तर मी असा विचार करत आहे कशाला मी माझं कॉन्टेंट वेस्ट करू, म्हणून मी लाईव्ह स्ट्रीम करणार आहे भांडी धुता धुता. इथं माझं कॉन्टेंट पण पोस्ट करणं होईल आणि इथं भांडी धुणं पण होईल. ओके. यार किती भारी आहेत बेकराईनगरमधले लोक. फक्त बेकराईनगरमधलेच नाही, बाकीचे पण. मला ह्या रीलवरती खूप सारे कमेंट्स आले आणि DMs आले आणि मला खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना रिप्लाय करून. जे जेन्युइनली क्वेश्चन विचारले ना, मी त्यांना रिप्लाय केली आहे. पण जे फक्त हाय बोललेत ना, त्यांना मी रिप्लाय नाही केलं आहे. कारण की तुम्ही डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट बोला ना. फक्त तुम्ही हाय बोलणार आणि मी हॅलो बोलणार, मग हे कसं होतं, टाईमपास होतं. हे टाईमपास अवॉइड करून तुम्ही त्याच विषयावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करा. लाईक मला खूप सारे DMs आले. त्यापैकी तुम्ही बेकराईनगरमध्ये राहता का? मी पण राहतो. असे खूप सारे DMs आहेत. प्लस अजून एक DM असा आहे की कॉफी आणि चहासाठी ऑफर केलेत मला. पण आय एम रिअली सॉरी, मी नाही येऊ शकत चहा आणि कॉफीसाठी. पण थँक्यू सो मच गाईज. मला खूप छान वाटत आहे सगळ्यांच्या DM आणि कमेंट रीड करून. प्लीज फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ना प्लीज. लिंक माझ्या बायोमध्ये आहे. ओके. काय विचार करत आहे? खरं सांगा, काय विचार करत आहे? बोलो. हां
बोलो ना क्या हुआ? तर गाईज मी आता आंघोळ करून आले, कारण की मला आंघोळ केल्याशिवाय रात्रीचं झोप नाही येते, म्हणून मी जस्ट आता आंघोळ केले. आता फटाफट स्किन केअर करते, मग देन मी झोपते. आता स्किन केअर मी दाखवणार नाही, कारण की अंधार आहे आणि लाईट्स ऑफ केले त्या रूममध्ये. इकडे येऊन रेकॉर्ड करत आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय.